Last time we have seen conditions to obtain steady interference pattern. Today we will see the theory of interference pattern. Before that, I have told you that coherent sources are necessary. Coherent sources are necessary to obtain interference pattern. Now, what are coherent sources? Coherent sources means the sources having phase difference equal to 0, either 0 or constant. And these coherent sources are produced from a single source. We have to produce these coherent sources from any one single source. We cannot use two separate sources as coherent sources because म्हणजे एकच सोर्स पासून तुम्हाला दोन कोहेरंट सोर्सेस मिळवले पाहिजेत. मग आपण मागच्या यंग्स एक्सपेरिमेंट बघितला, यंग डबल स्लिट. त्यानं काय केलं, एका स्लिटवर लाईट टाकला आणि या लाईट पासूनच त्यानं दोन स्लिटवर तो प्रकाश पाडून घेतला. म्हणजे या दोन ज्या स्लिट्स आहेत, these two slits act as coherent sources. There are another two methods. म्हणजे ह्या काय झाला, यंग एक्सपेरिमेंट मध्ये या दोन स्लिट्स आर कोहेरंट सोर्सेस. दुसरी मेथड आपण कोहेरंट सोर्सेस मिळवण्याची, लॉइड्स मिरर आपण वापरून काय करू शकतो, कोहेरंट सोर्सेस मिळवू शकतो. मग याच्यासाठी आपण पुस्तकातल्याच दोन आकृत्या आहेत त्या वापरूया. बघा, काढत बसण्यापेक्षा दिसते का बघा आकृती. तर इथं हा जो रिअल सोर्स आहे, या रिअल सोर्स मधनं पडलेला प्रकाश हा रिफ्लेक्ट होऊन दुसऱ्या एका व्हर्च्युअल सोर्स मधनं आल्यासारखा वाटतो. आणि मग हा रिअल सोर्स आणि व्हर्च्युअल सोर्स हे दोन काय झाले, कोहेरंट सोर्सेस झाले. हे कोहेरंट सोर्सेस म्हणून आपण एका सोर्स पासून एक सोर्स आणि त्याची एक इमेज असे दोन कोहेरंट सोर्सेस झाले. दुसरा प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे बायप्रिझम. तर बायप्रिझम म्हणजे काय, तर बायप्रिझम हा एक प्रिझमच असतो आणि हा जो प्रिझम आहे त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल जवळजवळ 180 अंश असतो. म्हणजे जवळजवळ सरळ कोण असल्यासारखं आहे इथं. आणि हा कसा मिळवतात, तर अगदी थिन प्रिझम आपण घ्यायचा. हा जो थिन प्रिझम आहे त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल किती असणार, तर 1 अंश किंवा 30 मिनिट. 1 अंश किंवा 30 मिनिट असलेले दोन प्रिझम हे बेस टू बेस जर जोडले तर इथं जो तयार झालेला त्यांचा अँगल, रिफ्रॅक्टिंग अँगल आहे तो किती होतो, मग जवळजवळ 180. आणि त्याच्यावर असा हा जो लाईट पडतो, तो लाईट एस या सोर्स मधनं पडलेला लाईट हा रिफ्रॅक्ट होऊन S1 आणि S2 या दोन सोर्सेस मधनं आल्यासारखं वाटतो. मी नोट्स पण पाठवल्यात बघा, त्या नोट्समध्ये आकृती काढलेली आहे ती तुम्ही बघा. या नोट्स सगळ्या लिहून काढा. लिहून काढताना परत समजून घ्या. म्हणजे हा बायप्रिझमच्या साहाय्यानं तुम्ही काय करू शकता, S1 आणि S2 या दोन इमेजेस एकाच सोर्स पासून मिळवलेल्या कोहेरंट सोर्सेस म्हणून वापरू शकतो. आता या दोन कोहेरंट सोर्सेस पासून आपण हे जे इंटरफरन्स पॅटर्न मिळवला, तो इंटरफरन्स पॅटर्न कसा असणार आहे हे पण मी तुम्हाला मागच्या आकृती काढून दाखवली होती की असा असणार आहे. बघा, हा एक ब्राईट फ्रिंज म्हणूया, दुसरी ही ब्राईट फ्रिंज. आणि या दोन ब्राईट फ्रिंज मध्ये काय असणार आहे, अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस असं मिळतात आपल्याला. म्हणजे इथं आपण ह्या ब्लॅक लाईन असं हा दाखवू शकतो. मागच्या मी तुम्हाला रेड कलर वापरला होता, रेड कलर वापरू शकतो आपण. इथं अशा या ब्राईट फ्रिंजेस आणि मध्ये त्यांच्या 6 डार्क कलरच्या फ्रिंजेस, म्हणजे डार्क बँड, ब्राईट बँड आणि डार्क बँड अशा या अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स मिळतात.
तर इथं आपण थेरी बघताना आता काय करायचं की ह्या दोन स्लिट्स मधल्या अंतराला आपण स्मॉल डी म्हणलंय, या स्लिट आणि सोर्स मधल्या अंतराला आपण कॅपिटल डी म्हणलंय, आणि या दोन ब्राईट अँड डार्क मधलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणूया डब्ल्यू, विड्थ म्हणूया. तर हे आपण आता पाथ डिफरन्सच्या भाषेत काढायचं आहे. आणि पाथ डिफरन्स घेण्यापूर्वी अजून एक 2 पॉईंट बघूया. पुस्तकात सगळं इकडंच तिकडं तिकडचं इकडं असे त्याने क्रम बदललाय, पण आपण पहिल्यांदा या कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कंस्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बघूया. कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर इथं कन्स्ट्रक्टिव्ह याचा अर्थ काय सांगितलं होता मी, तर ज्यावेळी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो त्यावेळी एका वेव्हची क्रस्ट आणि दुसऱ्या वेव्हची क्रस्ट एकत्र येतात, किंवा एका वेव्हचे ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हचे ट्रफ एकत्र येतात. मग असं कधी होईल, ज्यावेळी या दोन्ही वेव्ह मधला हा जो फेज डिफरन्स आहे, फेज म्हणजे अँगल, मग एक वेव्हचा किती असतो फेज डिफरन्स 2π. दोन्ही वेव्ह जर एकत्र आल्या, एकाच वेळ आल्या, तर फेज डिफरन्स किती असणार 0 असणार. एक वेव्ह पुढे गेली असेल तर एका वेव्हचा फेज किती 2π म्हणजे 2π. दुसरी जी वेव्ह आहे ती पहिल्या दोन वेव्ह पुढे गेल्यानंतर आली असेल तर 4π. 3 वेव्ह म्हणजे 3 2π म्हणजे 3 दोन्ही 6π. 2πच्या पटीत हा फेज डिफरन्स असणार आहे. म्हणजे क्रस्ट ऑन क्रस्ट आणि ट्रफ ऑन ट्रफ येण्यासाठी दोन्ही वेव्ह मधला फेज डिफरन्स हा 0 असला पाहिजे, किंवा 2π असला पाहिजे, किंवा 4π असला पाहिजे. आता हा जो फेज डिफरन्स आहे तो तुम्ही जनरलाइज करू शकता. फेज डिफरन्स इक्वल टू काय लिहू शकता, n घेऊया आपण, आणि हा 2 4 6 असा आहे बघा, आणि त्यामुळे काय म्हणूया 2nπ. n इक्वल टू 0 1 2 एटसेट्रा. आता हा जो फेज आहे तो पाथच्या भाषेत पण घेऊया. एक वेव्ह म्हणजे किती पाथ असतो, पाथ एक वेव्हचा किती असणार आहे लॅम्बडा. एक वेव्ह म्हणजे लॅम्बडा, म्हणजे दोन्ही वेव्ह एकाच वेळ आल्या तर पाथ डिफरन्स 0 असेल. एक वेव्ह पुढे गेले असेल तर पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल. दोन वेव्ह पुढे गेले असतील तर 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा असं आपण लिहू शकतो. म्हणजेच पाथ डिफरन्स इक्वल टू n लॅम्बडा. आता हा जो n आहे तो सुद्धा आपण असं लिहू शकतो. इथे सुद्धा जर असं दोन्ही म्हणजे मागच्या वेळच्या पुस्तकाप्रमाणे जर घ्यायचं म्हटलं तर 2n लॅम्बडा बाय 2, आणि इथं n इक्वल टू काय घ्यायचं मग 0 1 2 3 एटसेट्रा. मग इथं हे 2 आपण का घेतलं तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा पाथ डिफरन्स कसा सांगायचा की 2n कुठल्याही संख्येला ज्यावेळी आपण 2 न गुणतो त्यावेळी काय होतो तो सम संख्या येते. म्हणजे 2n म्हणजे द इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. म्हणजे ज्यावेळी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा ब्राईटनेस तुम्हाला मिळवायचं असेल त्यावेळी पाथ डिफरन्स कसा असला पाहिजे, इट शुड बी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी आपण काय घेऊ शकतो बघा, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी होईल, ज्यावेळी पहिल्या वेव्हचा क्रस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ हा एकत्र येईल. मग आता आपण इकडून वेव्ह सुरू झाली असं म्हणूया. इकडून वेव्ह सुरू झाली असेल तर ही अर्धी वेव्ह पुढे गेली बघा. आता म्हणजे ही पहिली वेव्ह अर्धी पुढे गेली. अर्धी पुढे म्हणजे किती फेज डिफरन्स येणार पाय. फेज डिफरन्स 0 असणार नाही, लक्षात घ्या. इथं पहिला फेज डिफरन्स किती पाय. दीड वेव्ह पुढे गेली असेल तर किती येणार 3π. अर्धी वेव्ह म्हणजे किती पाय, म्हणजे ही दीड वेव्ह झाली म्हणजे 3π 5π अँड सो ऑन. इथं आपण हा फेज डिफरन्स याचं पण जनरलायझेशन करू शकतो. आता 2 न कुठल्याही संख्येला गुणलं की इव्हन येतो. म्हणजे 2n -1 0 घ्यायचा नाही म्हणून मुद्दाम -1 करूया. 2n -1 पाय.
n इक्वल टू 1 2 3 एटसेट्रा. हा फेज डिफरन्सच्या भाषेत ह्याची कंडिशन झाली डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची. आणि पाथ डिफरन्स किती असणार आहे, अर्धी वेव म्हणजे किती असेल आता, λ/2 म्हणजे पाय म्हणजेच λ/2 आला, 3 λ/2 5 λ/2 अँड सो ऑन. आता हा याचं जनरलायझेशन कसं झालं मग, 2n-1 हां λ/2 गुणिले 1 λ/2 गुणिले 3 λ/2 गुणिले 5 हे कसं लिहिता येईल, 2n-1 λ/2. n इक्वल टू 1 2 3 असं आपण घेऊया. इथं आता 0 घ्यायचा नाही, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी 0 घ्यायचा नाही. आणि मग 2n-1 म्हणजे काय आला बघा, हा नंबर ऑड. म्हणजेच आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी कंडिशन कशी लिहिणार की फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स शुड बी ऑड मल्टिपल ऑफ λ/2. ऑड मल्टिपल ऑफ λ/2. आता या कंडिशन्स लक्षात ठेवूया आणि आपण मग आता काय घेऊया, थेअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स. थेअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स. थेअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स लिहिताना आता आपल्याला इथं या 2 स्लिट्स आपण घेऊया. समजा अशीच मी 2 स्लिट्स घेतल्या जवळजवळ असणाऱ्या. या 2 स्लिट्स ज्या आहेत या 2 स्लिट्सचा आपण सेंटर पण ठरवून घेऊया. सेंटर आपण अप्रॉक्सिमेटली घेतला. आता हा जो सेंटर आहे या सेंटर पासून इकडे आपण लंब काढूया. असा इकडे स्क्रीन आहे म्हणूया, हा स्क्रीन आहे, याच्या पण लंब काढा आपण. आता या 2 सोर्सेसना नावं देऊया S1 S2. आणि या 2 स्लिट्स, सोर्सेस म्हणण्यापेक्षा स्लिट्स मधलं अंतर किती आहे, स्मॉल डी. आणि स्लिट्स आणि स्क्रीन मधलं अंतर आपण म्हणूया कॅपिटल डी. तर S1 चा लंब जो आला स्क्रीनवर त्याला आपण S1 डॅश ने दाखवूया. S2 चा S2 डॅश. इथला जो सेंटर आहे त्याला O म्हणा, हा सेंटर झाला O डॅश. आता या O डॅश पासून x एवढ्या अंतरावर आपण हा पॉइंट P घेऊया. पॉइंट P इज ॲट डिस्टन्स x. आता तुम्ही पुस्तकात बघितलं तर हे y आहे, हां पण आपण x घेऊया. त्याने काय केलंय, असा x ॲक्सिस घेतलाय हा आणि असा y ॲक्सिस. आणि y ॲक्सिस म्हणून ह्याला अंतराला पण त्यांनी y नाव दिले, पण आपण जरा x घेऊया. मग हा OP जोडला, S1 P जोडला, S2 P जोडला. आता हे S1 पासूनच्या वेव्ज आणि S2 पासूनच्या वेव्ज या P या ठिकाणी येणार. आता बघा S1 आणि S2 या स्लिट्स आहेत आणि या स्लिट्सना आपण मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडाने काय केलंय, इल्युमिनेट केले म्हणजे प्रकाशित केले. आणि या सगळ्या वेव्ज आहेत त्या इंटरफिअर होऊन आपल्याला या स्क्रीनवर काय मिळतोय, इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. मग हा जो इंटरफरन्स पॅटर्न आहे तो इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी मिळणार आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी मिळणार हे आता आपण बघितलं. म्हणजेच इथं या 2 वेव्ज मधला जो पाथ डिफरन्स आहे तो जर इव्हन मल्टिपल ऑफ λ/2 असेल तर तुम्हाला ब्राईट पॉइंट मिळणार. आणि जर पाथ डिफरन्स ऑड मल्टिपल ऑफ λ/2 असेल तर तुम्हाला डार्क पॉइंट मिळणार. मग यातला सेंट्रल पॉइंट जर कन्सिडर केला तुम्ही O डॅश, तर या O डॅश या ठिकाणी बघा त्यांना किती अंतर काटावं लागेल, तुम्ही असं काढू शकता. हे अंतर सुद्धा S1 O डॅश आणि S2 O डॅश. मग हा बरोबर सेंटर असल्यामुळं
S1 O डॅश बरोबर काय येणार आहे S2 O डॅश म्हणजे S1 O डॅश मायनस S2 O डॅश किंवा S2 O डॅश मायनस S1 O डॅश असं घेतलं तरी चालेल. हे किती असणार आहे 0. म्हणजेच ॲट पॉइंट O डॅश द पाथ डिफरन्स इज 0 आणि 0 पाथ डिफरन्स साठी काय असणार आहे या वेव्ह सगळ्या इन फेज येणार म्हणजेच क्रस्ट ऑन क्रस्ट ट्रफ ऑन ट्रफ येणार आणि त्यामुळे तुम्हाला O डॅश या ठिकाणी at O dash we will observe bright band आणि हा जो ब्राईट फ्रिंज असं म्हणूया ब्राईट फ्रिंज ही काय झाली सेंट्रल असणार आहे आणि म्हणून तिला म्हणूया सेंट्रल ब्राईट फ्रिंज. आता बाकीचे पॉइंट्स आपण कन्सिडर करणार. बाकीचे पॉइंट्स कन्सिडर करण्यासाठीच आपण काय घेतलं हा पॉइंट P घेतलाय. या P या ठिकाणचा घेण्यासाठी आपण बघा आता तुम्हाला दिसतं काय आता P या ठिकाणचा पाथ डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे S1 पासूनच्या वेव्स किती अंतर काढतील P पर्यंत जाताना S1P आणि S2 पासूनच्या वेव्स S2P. मग या त्रिकोणाचाच आपण घेऊया उपयोग करून फॉर ट्रायंगल S2 डॅश P म्हणजे ट्रायंगल S2 डॅश P याच्यावरनं तुम्हाला काय काढता येईल बघा S2P काढता येईल. S2P स्क्वेअर काढूया. S2P स्क्वेअर इक्वल टू काय येईल बघा S2P स्क्वेअर इक्वल टू S2 डॅश स्क्वेअर प्लस S2 डॅश P स्क्वेअर. आता S2P स्क्वेअर इक्वल टू S2 डॅश म्हणजे किती आहे या सोर्स आणि स्क्रीन मधलं किंवा स्लिट आणि स्क्रीन मधलं अंतर म्हणजे D स्क्वेअर प्लस S2 डॅश P हे अंतर आता किती असणार आहे बघा तर या O डॅश P ला आपण काय म्हणलंय X म्हणले आणि S2 O डॅश ला आपण काय म्हणलं बघा हा S1 S2 हा D आहे म्हणजे हे किती असणार आहे D/2 म्हणजेच काय येणार आहे X प्लस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हे काय येईल D स्क्वेअर प्लस X स्क्वेअर प्लस D स्क्वेअर बाय 4 प्लस 2XD भागिले 2 म्हणजेच XD म्हणजे S2P स्क्वेअर इक्वल टू D स्क्वेअर प्लस X स्क्वेअर प्लस D स्क्वेअर बाय 4 प्लस XD. सिमिलरली अँड S1P स्क्वेअर डायरेक्ट घेऊया आपण आता S1P स्क्वेअर बरोबर काय येणार बघा आता हा D स्क्वेअर प्लस S1 डॅश P स्क्वेअर. S1 डॅश P म्हणजे काय आलं तर हा जो X आहे O डॅश P हा X आहे त्यातला हा नकोय आपल्याला आता म्हणजेच D स्क्वेअर प्लस X मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येईल तो D स्क्वेअर प्लस X स्क्वेअर प्लस D स्क्वेअर बाय 4 मायनस XD आणि मग या दोन्हीतला फरक काढा S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल टू हे सगळं जातं बघा कॉमन टर्म्स आहेत त्या D स्क्वेअर X स्क्वेअर D स्क्वेअर बाय 4 मायनस केलं की गेलं XD मायनस XD मायनस मायनस काय होणार मग प्लस होणार आणि त्यामुळं S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल टू काय येणार 2XD. आता हे जी अंतर आहेत S1 आणि S2 मधलं अंतर त्याला आपण स्मॉल d म्हणले. हा स्मॉल d किंवा हा x स्मॉल x जो O डॅश P मधलं अंतर आहे. These distances are very very small than capital D. कॅपिटल D म्हणजे स्लेट आणि स्क्रीन मधलं अंतर. हा स्लेट आणि स्क्रीन मधलं अंतर हे मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं तुम्हाला हे 1 ते
1.5 मीटर असतं आणि हे जवळजवळ 2 मिलीमीटरच्या पट्टीत असतं. 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर असं असणार आहे. म्हणजे ह्या 2 मिलीमीटर अंतरावरून आपण असे हे सगळे लंब काढले तर ते अगदी सरळ रेषेसारखेच असणार आहेत आणि त्यामुळं आपण काय म्हणू शकतो की हे S1P इक्वल टू S2P इक्वल टू कॅपिटल D. पण हे वजाबाकीसाठी घ्यायचं नाही, हे बेरजेसाठी. म्हणजे आता S2P मायनस S2P स्क्वेअर मायनस S1P चा आपण काय काढूया, अवयव पाडूया. म्हणजे S2P प्लस S1P हा एक अवयव आला आणि दुसरा अवयव S2P मायनस S1P इक्वल टू 2XD. आपल्याला S2P मायनस S1P पाहिजे. S2P मायनस S1P इक्वल टू 2XD अपॉन S2P प्लस S1P. आणि आत्ताच मी सांगितलं S1P बरोबर S2P घ्यायचं आणि त्यामुळे जर D घेतलं तर 2XD अपॉन 2D. म्हणजेच काय आलं, 2 कॅन्सल झालं, XD बाय D. आणि मग तुमचं काय येतं बघा, तर हा पाथ डिफरन्स आला. हा पाथ डिफरन्स XD बाय D इक्वल टू, जर तो इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल, इफ XD बाय D इक्वल टू 2n लॅम्बडा बाय 2, देन P will be bright. And if XD by D equal to 2n minus 1 lambda by 2, म्हणजे odd multiple of lambda by 2, then P will be dark. And these are the conditions for constructive and destructive interference. आता याच्यावरनं तुम्हाला कशाची एक्सप्रेशन काढायचं आहे, फ्रिंज विड्थचं पण एक्सप्रेशन काढायचं आहे. फ्रिंज विड्थ, हा फ्रिंज विड्थ म्हणजेच याला आपण W न दाखवूया. म्हणजेच दोन लगतच्या ब्राईट बँड, म्हणजे आपण आता याचं ब्राईट बँड घेतला, हा दुसरा ब्राईट बँड, हा मधला डार्क आहे म्हणूया, किंवा हा लाल आहे तो तुम्ही ब्राईट घेतला तरी चालेल. फक्त काढताना सारख्या विड्थचेच असतात हे बघा, ब्राईट बँड आणि डार्क बँड. हा परत दुसरा ब्राईट बँड, असे आपण हे काढले तर दोन लगतच्या ब्राईट बँडच्या सेंटर मधलं अंतर याला आपण W न दाखवायचं, किंवा दोन लगतच्या डार्क बँड मधलं अंतर म्हणजे W. म्हणजे आपण फ्रिंज विड्थची व्याख्या कशी करू शकतो, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क fringes. Distance between two successive bright or dark fringes is called fringe width, W. मग आता आपण मागासारखाच दोन फ्रिंजेस घेऊया. एक nth फ्रिंज, nth ब्राईट फ्रिंज, आणि दुसरी त्याच्या जवळची म्हणजे n+1 आणि ब्राईटच घ्यायची पण n+1 ब्राईट फ्रिंज. मग आता जर कंडिशन्स तुम्हाला वापरायच्या म्हणल्या तर nth ब्राईट फ्रिंजसाठी आपण काय घेणार बघा, हा पाथ डिफरन्स इक्वल टू काय आलं आपल्या मगाशी XD बाय D. मग nth ब्राईट फ्रिंज हा सेंट्रल म्हणजे O' पासून, हा O' आपला जो होता तो, या O' पासून nth ब्राईट फ्रिंज कुठं तयार झालाय म्हणूया, XN एवढ्या अंतरावर, आणि n+1 कुठं तयार झालाय, XN+1. आणि त्यामुळं W बरोबर काय येणार, XN+1 मायनस XN. आणि हे काढण्यासाठी ही पाथ डिफरन्सची कंडिशन कशी लिहिता येईल आता,
एक्स एन डी बाय डी एन प्लस वन एन तो ब्राईट बँड आहे पहिल्यांदा घेऊया म्हणजे एन लॅमडा येणार किंवा 2n लॅमडा बाय 2 असं लिहिलं तरी चालेल एन लॅमडा आणि दुसरी ही nth साठी झाली n प्लस 1 साठी काय येणार xn प्लस 1 d बाय d इक्वल टू n प्लस 1 लॅमडा and therefore xn plus 1 equal to इथे लिहू शकता तुम्ही n plus 1 लॅमडा कॅपिटल D by small d xn equal to n लॅमडा कॅपिटल D by small d and therefore xn plus 1 minus xn equal to n plus 1 minus n आणि हे कॉमन आहे ते आहे तर बाजूला घ्या लॅमडा d by d n प्लस 1 मायनस n म्हणजे n कॅन्सल झालं आणि त्यामुळे लॅमडा d बाय d आणि xn प्लस 1 मायनस xn लाच काय नाव दिलं तुम्ही w म्हणजे बँड विड्थ और फ्रिंज विड्थ काय येते w इक्वल टू लॅमडा d बाय लॅमडा कॅपिटल D बाय स्मॉल d तर लॅमडा म्हणजे तर वेवलेंथ तुम्ही लाईटची वापरलेली कॅपिटल D डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन स्मॉल d डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स आता ही जी W आहे ही W ब्राईट बँड साठी आली WB सिमिलरली डार्क बँड साठी तुम्ही काढू शकता WD आणि ती सुद्धा किती येते लॅमडा D बाय D म्हणजेच द डार्क बँड्स अँड ब्राईट बँड्स आर इक्वली स्पेस्ड हे आपण इथं सिद्ध करू शकतो म्हणजे तुम्ही हे घरी करू शकता की XNM घेऊ शकता तुम्ही म्हणजे ब्राईट बँड जसा आपण घेतला तसा nth च्या ऐवजी mth डार्क बँड घेऊ शकता आणि m प्लस 1th डार्क बँड घेऊ शकता आणि मग mth डार्क बँड साठी कंडिशन काय येणार आता n लॅमडाच्या ऐवजी इथे काय येईल 2m मायनस 1 लॅमडा बाय 2 येईल म्हणजे xm स्मॉल d बाय कॅपिटल D इक्वल टू 2m मायनस 1 लॅमडा बाय 2 आणि m प्लस 1 साठी काय येईल xm प्लस 1 स्मॉल d बाय कॅपिटल D इक्वल टू इथं आता m च्या ऐवजी m प्लस 1 म्हणजे 2 कंसात m प्लस 1 मायनस 1 हे मोठं कंस घालूया पाहिजे तर लॅमडा बाय 2 आणि हे जर तुम्ही परत सोडवलं तर WD बरोबर काय येतं लॅमडा D बाय D दिस इज थेअरी ऑफ इंटरफरन्स बँड